धुळ्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट, संभाजी ब्रिगेड व भ्रष्टाचार निर्मूलन समिती आक्रमक। जिल्ह्यात विक्री होत असलेल्या बोगस कृषी बियाण्यांवर तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत आज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यात काही व्यापारी व विक्रेते शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस उत्पादन, हमीशीर उत्पन्न, विक्रमी उत्पादन देणारे बियाणे अशा आकर्षक व दिशाभूल करणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती करून बोगस कृषी बियाण्यांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। सदर बियाणे गुजरात राज्यातील अनधिकृतपणे आणून जिल्ह्यात विक्री केली जात असल्याची माहिती मिळत आहे। अशा बियाण्यांमुळे पेरणीनंतर पीक उत्पादन कमी होणे, पीक निकृष्ट येणे किंवा पूर्णपणे नुकसान होणे अशा घटना घडत आहेत। परिणामी शेतकऱ्यांचा पैसा, वेळ, श्रम, खत, औषधे, सिंचनाचा खर्च आणि अनेक महिन्यांचे कष्ट वाया जात आहेत। सध्या राज्यासह सर्व जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, अपुरा पाऊस, वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्यांची चिंताजनक परिस्थिती आहे। अशा कठीण काळात काही भोंदू व्यापारी व फसवे विक्रेते शेतक यांच्या अडचणीचा व भोळ्यापणाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांना बोगस बियाणे तसेच खते विक्री करून फसवणूक करीत आहेत। त्यामुळे कृषी विभागाने बोगस कृषी बियाण्यांवर तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, महेश पाटील आदींनी केली आहे। कृषी विभागाकडे संभाजी ब्रिगेड या दोघांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये जी मागणी आम्ही केलेली आहे त्या मागणीनुसार दरवर्षीचा जो अनुभव आहे की मान्सून लागला, पेरणीची गडबड चालू झाली की त्या काळामध्ये मार्केटमध्ये बोगस बियाणे, बोगस खते यांचा प्रचंड प्रमाणामध्ये सुळसुळाट होत असतो आणि हे रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। बोगस बियाणे हे येता कामा नयेत। जर बोगस बियाण्यांची पेरणी झाली तर आधीच शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकट असताना पुन्हा हे मानवीय संकट शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून टाकतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्याच पद्धतीने जो जगाचा पोशिंदा आहे त्याला जगाला जे द्यायचं आहे ते देण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडचण येत असते। म्हणून या वर्षी किमान कृषी विभागाने जागरूकता ठेवून बोगस बियाणे या आणि बोगस खतं यांच्यासाठी पायबंद व्हावा म्हणून भरारी पथकं वेळीच नेमणे हे गरजेचं आहे। हे आम्ही कृषी अधिकारी जगताप साहेब यांच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नवीन तंत्रज्ञानानुसार संपूर्ण पाठपुरावा केला जाईल आणि यावर्षी तरी किमान बोगस बियाणे, बोगस खते यांच्या बातम्या वृत्तपत्रात येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजी आखरे साहेब, प्रदेश महासचिव सौरभजी खेडेकर साहेब यांच्या विशेष आदेशाने त्याच पद्धतीने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती निवेदन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची यावर्षी फसवणूक होणार नाही याची आम्ही देखील या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष घालू आणि जर तसे प्रकार आढळून आले तर संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मोठं जन आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही।